नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान, सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयाचा मूल्यमापन तक्ता म्हणजेच वार्षिक परीक्षा झाल्यानंतर जे काही तुमचं मूल्यमापन केलं जातं, गुण यादी तयार केली जाते विज्ञान विषयाची, ती कशा पद्धतीने तयार केली जाते हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. बघा, विज्ञान विषय हा आपला एकूण 100 गुणांसाठी, त्यासाठी अशा पद्धतीची यादी ही वापरली जाते. पहिल्या कॉलममध्ये विद्यार्थ्याचं रोल नंबर लिहिले जातात. दुसऱ्या कॉलममध्ये विद्यार्थ्यांची नावं. त्यानंतर अंतर्गत मूल्यमापनाचं हे 20 गुणांचं आहे. ते कशा पद्धतीने असतं बघा. पेपर फर्स्ट म्हणजे विज्ञान 1, प्रात्यक्षिक आणि उपक्रमचा तुमचं जे काही प्रयोगही असेल तिला मार्क्स आहेत. विज्ञानाचा प्रयोग 6 गुण दिलेले आहेत पेपर 1ला, म्हणजे विज्ञान 1ला 6 आणि विज्ञान 2ला 6. हे प्रथम सत्राचा कॉलम आहे, फर्स्ट टर्म. हे सेकंड टर्म. 6 पैकी मार्क्स या ठिकाणी दिले जातात प्रात्यक्षिकाचे, ते या ठिकाणी लिहिले जातात. त्यानंतर तुमची जी काही प्रयोगवही असेल विज्ञानाची, त्या प्रयोगवहीला विज्ञान 1चे प्रयोग आणि विज्ञान 2चे असे 2-2 गुण दिले जातात. त्यानंतर उपक्रमवही असेल त्यालाही 2-2 गुण, म्हणजे 4-4 गुण या ठिकाणी दिलेले आहेत. ते या ठिकाणी आपण लिहायचे आहेत आणि यांची बेरीज करायची आहे. प्रथम सत्राची बेरीज आणि ही द्वितीय सत्राची बेरीज. त्यानंतर प्रथम सत्राचा विज्ञान 1चा पेपर तुमचा घेतला जाईल 40 गुणांचा. त्याचे गुण या ठिकाणी लिहायचे. विज्ञान 2च्या पेपरचे गुण या ठिकाणी. त्यानंतर द्वितीय सत्राचा विज्ञान 1 आणि विज्ञान 2चे गुण, यांची बेरीज करायची. प्रथम सत्राच्या गुणांची बेरीज 20, 40, 40 हे 100 पैकी गुण, त्यांची बेरीज या ठिकाणी लिहायची. द्वितीय सत्राच्या गुणांची बेरीज या ठिकाणी, दोघांची बेरीज करायची परत विज्ञान 1 आणि 2ची, प्रथम सत्र आणि द्वितीय सत्राचे मिळून ते 200 पैकी गुण या ठिकाणी लिहायचे आणि पुन्हा त्याला 2ने भागायचं आहे आणि 100 पैकी गुण हे काढायचे आहेत. अशा पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्याचं गुणदान हे करायचं आहे. आणि ही यादी कंप्लीट झाल्यानंतर ही यादीवरचे जे काही शेवटचे मार्क्स आहेत हे आपल्या निकालपत्रकामध्ये असेच्या असे लिहिले जातात आणि हे मार्क्स तुमचे निकाल कार्डवर येत असतात विज्ञानाचे. तुम्हाला हे जे काही निकाल कार्ड मिळतं, शेवटी प्रगती मिळते, या प्रगतीमध्ये हे विज्ञानाचे मार्क्स या ठिकाणी शेवटचे लिहिले जातात. अशा प्रकारे तुमचा विज्ञान विषयाचा निकाल हा तयार होत असतो. यात तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट करून विचारा. त्यानंतर प्रथम सत्राचे असे गुणपत्रक तयार केलं जातं विज्ञान 1चं. 40 गुणांचा तुमचा पेपर, हजर विद्यार्थी, त्यात मिळालेले गुण. त्यानंतर विज्ञान 2ची यादी, द्वितीय सत्राची यादी, विज्ञान 1ची, ही विज्ञान 2ची यादी. अशा प्रकारे विज्ञान या विषयाचा मूल्यमापन तक्ता आपला तयार केला जातो आणि हे गुण आपल्याला मिळत असतात. थँक्यू.